डोळे घालून दे डोळे. डोळे घाल नाही तर आपला प्रवास सुखाचा नाही होणार, भुरकट होईल. कॅमेरा तुझाच कॅमेरा तुला फोकस नाही करत आहे बघ. गद्दार गद्दार आहे, गद्दार आहे. काय पण बोलते, काय बोलते. चल चिअर्स कर. चिअर्स. मस्ती मस्ती मस्ती. क्रेटा घेऊन यायची आम्हाला मस्ती. क्रेटावाल्यांची पटेली बघा. तुझ्यासाठी पहिले तू का नाही का मी आता हिनी बोलले म्हणून खातोय. अर्धा पाऊण तासाच्या ट्रॅफिक मधून आम्ही आता इथे आलोय लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यामध्ये आपलं स्वागत आहे. हे कसे आहात तुम्ही सगळे? मजेत? वेलकम बॅक टू आवर चॅनल. आता आम्ही लोक थोडं शिवानी जॅकेट बिकेट घालून दिसते, मी जॅकेट घालायचं बाकी आहे. आम्ही लोक बाईक राईडसाठी निघालोय. आमचे फ्रेंड्स येऊन खाली थांबलेले आहेत आणि आम्ही लोक बस निघतोय. हे आमचे हेल्मेट्स वगैरे जे आहेत. आता आम्ही लोक बस उचलू आणि निघू. ते लोक वाट बघतात भरपूर वेळापासून. ऑलरेडी 8:30 वाजता निघायचं होतं आणि आता वाजले किती? 9:15. घाई झाली आहे. ॲज युजल वी आर लेट. मी लेटच असतं. हा तर आता आणि व्लॉग चालू करायला पण विसरलो होतो, तर आता व्लॉग चालू केलाय. आम्ही खूप प्लॅन केलेलं होतं काय काय करू, पण जे काही पॉसिबल झालेलं नाहीये. पण आता हरी अप करायला लागेल आम्हाला. चलो बाय, भेटूयात आपण बाईक वरती डिरेक्टली. रायडर ओके ओके तिकडे. हा ठीक आहे. हा पाठवतो. दत्तच्या इथे. हा पाठवतो. थांब लोकेशन पाठवतो. ॲज युजल गणेश पाठी राहिलेला आहे आणि हरवलाय. आम्ही आता पनवेललाच आहे ना? हा पळसपा फाटा. कोणतं? पळसपा फाटा. सगळं नीट करून घे. केस बीस नीट करून घे. बघून घे. हा ये कर लो पहिले. आम्ही फळसपा फाटाला आहे श्री दत्त स्नॅक्स कॉर्नर. आणि खूप फेमस आहे. भरपूर जण तुमच्यापैकी माहिती पण असेल. त्या साईडला पण आहे समोर आणि हे एक आहे. आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहे कारण भूक लागली आता. आणि वाजले 10:30. आमचे फ्रेंड्स येतात मागून, तर आम्ही थांबलोय त्यांच्यासाठी. तर त्यांच्यासाठी थांबलोय. ते आले की आम्ही वडापाव वगैरे काहीतरी आता आम्ही लोक वाट बघतोय आमच्या क्रेटावाल्यांची. माहित नाही ते लोक खूप भरपूर पाठी आहेत. मस्ती क्रेटा घेऊन यायची आम्हाला मस्ती. ट्रॅफिक इतकं होतं की त्याच्यामुळे ते लोक तिथेच अडकले. आमची बाईक होती म्हणून आम्ही पुढे फटाफट निघून आलो. हालत झाली आहे एवढी बेकार. मग तिकडून हवा नाहीये. मौसम मस्ताना आहे बट मौसम मध्ये हवा नाहीये बिलकुल पण नाही. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतोय थोडं खूप. आणि हे गेअर्स वगैरे घातलं तर जास्त गरम होतंय त्याच्यामध्ये. अदरवाईज ऊन नाहीये तर मस्त प्लेझंट आहे, पण हवा नाहीये तर थोडासा प्रॉब्लेम झालाय. गाडीवर बसल्यावरती थोडंसं बरं वाटतंय. तेवढा पुरता बरं वाटतंय. आणि तहान लागली आहे. बहुत रिफ्रेशिंग आहे. बहुत ज्यादा रिफ्रेशिंग आहे. ही आमची 390 ॲडव्हेंचर एक्स. आमची म्हणजे आमच्या मित्राची. त्यांची आहे ती. मित्र नाहीये, बॉस आहे. आणि ही आपली फ्युरी स्टॉमी. आणि ही आमची म्हणजे माझी सुंदरी. कॅमेरा तुझाच कॅमेरा तुला फोकस नाही करत आहे बघ. गद्दार आहे, गद्दार आहे. मला कोण देणार? चिअर्स करतो. हा मला कोण देणार? माझं कोण?
माझं भरायचं ठेवून स्वतःचं भरून चेअर्स करून खायला लागलाय मला. खायला लागलेलं आहे ते कॅमेरावरती रेकॉर्डेड आहे. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. खायला लागला होता. चेअर्सला देत होतो. काय पण बोलते, काय पण बोलते. काय बी बोलते. चल चेअर्स करू. चेअर्स. वडापाव, तुमचा वडापाव खूप छोटा आहे, खूपच छोटा आहे. 25 रुपीजला छोटा वडापाव इतका आहे की आम्ही आता आलोय उसाचा रस पियाला. कारण परत लाईन मध्ये उभं राहून कुपन घेऊन परत एक छोटासा वडापाव खाण्यापेक्षा बेटर आहे की आम्ही उसाचा रस पितो, तुझा पेटू भरतो, म्हणजे लॉंग राईड करायला बरा पडेल आणि मग निघतो. प्रॉब्लेम एक तर गर्दी आहे तिकडे की ते कुपन घेण्यासाठी पण ना असं वाटतं की जाऊ की नको, आणि 1-2 वडापावसाठी परत कुपन काय घ्यायला जायचं. काय वाटतं? एक तर गरमी एवढी आहे ना, तर गरम भरपूर त्यामध्ये होतं. असं लाईन मध्ये उभं राहायचं आणि ते एवढंसं वडापाव भेटतोय, मजा नाही आली एकदम बिलकुल पण. वडापाव चांगला होता, टेस्टला चांगला आहे, पण taste प्लीज जबरदस्त. तुमचा वडापावची साईज वाढवा. छोटी आहे, भरपूर छोटी. वाढवा, कारण ती भरपूर छोटी आहे. एका माणसाला 25 रुपये देऊन जर वडापाव इतका छोटा मिळत असेल तर आय वुड रादर नॉट ईट. मी दुसरीकडे काहीतरी प्रेफर करेन. या माझी मिशी बघ, माझी उलटी मिशी बघ. हा, खूप रिफ्रेशिंग आहे यार. हा चेहरा बघा पूर्ण घामाने वाट लागली आहे माझी. अगेन तर मी डोळे घालून ते डोळे घाल ना तर आपला प्रवास सुखाचा नाही होणार, भुरकट होईल. रेटावाल्यांची पटेली बघा. मला वाटलं की हे लोक बोलले आपल्याला की पार्सल नाही घ्यायचं, पुढे जातो आम्ही. म्हणतो काय भरोसा नाही, हे लड़के कुछ भी कर सकते हैं. ठीक है, आगे इन लोग आजा. माहिती होतं कुछ भी बोलता. फायनली आता आम्ही परत जातोय, सारखं थांबल्यानंतर. शांत वाटत असेल ना, तर तुला नेहमी मागून गडबड करत असते, अशी गाडी नको चालवू, तसं गाडी नको चालवू. शांत तर वाटतंय मला. आणि तुला ओरडत पण असते की ए तुझं समजत नाही, तू जरा हळू चालव, मला धक्के लागतात मग, अरे बाजूवाल्याला अडकतील, बाजूवाल्याला ठोकतील. खूप डोकं खराब करते ही, मला फ्रीडम नाही देते चालवता. फ्रीडम ने गाडी चालवत. कधी कधी तर वाटतं हिला की तूच घे, चालव बाबा. तुझा खांदा असं दाबत असते कोणतरी बाजूने आल्यावर. हा ना, घाबरवून टाकते ही लिटरली. पण आज मी व्लॉग शूट करते तर तुला असं एकदम. हा बरं झालं, ही बिझी झाली आहे. थांबा थांबा थांबा, तुमच्यासोबत पण हे असंच होतं का मित्रांनो? कमेंट करून सांगा. बरं झाली ही बिझी झाली आहे ब्लॉग शूट करण्यामध्ये. मी तरी कॉन्सन्ट्रेट करतोय गाडी चालवण्यात. राईडची मजा भेटते मला मस्त पैकी. होतं की तू असंच बोलणार. आता घाट सुरू होतं, घाट.
आहेत ना, मूर्ख चालवणारे लोक असतात ना, कसे पण चालवतात. लेन पाळायची सवय नसते ना. लोकांना लेन नाही पाळता येत ना. कॉम्प्लिमेंट आम्हाला मिळतच असतात गाडीबद्दल. एवढे कष्ट करून एवढं उन्हामध्ये नाही बोलू शकत, पण या अशा गरमीमध्ये चालवून वरती आल्याच्या नंतर जी सुख आहे, वाव मस्त एकदम फुल नजारा ना, जबरदस्त नजारा बघितल्यावरती खूप भारी वाटतं. त्याच्या वाईफला व्हिडिओ कॉल केला. व्ह्यू दाखवतोय तो लोणावळ्याचा, आमच्या खंडाळ्याचा व्ह्यू दाखवतो. ते लोक पॅराडाईज मध्ये केरलामध्ये राहतात, पॅराडाईज मध्ये, आणि आपला मुंबई पुण्याचा पॅराडाईज दाखवतात ते. आदर्शला करमत नाहीये पण ना. हा, करमत नाहीये त्यांना, ते एकटे राहतात ना. तुला करमतं का? म्हणजे तुला करमतं? नाही तुला करमतं म्हणजे तुला करमतं असं बोल. तुम ऐसा कॉलर पकड़ के पूछ रहे हो तुम करमता की नहीं करमता, ये क्या करमतं की नाही करमतं? खोटं बोलतोय? मला पण नाही करमत, म्हणून तर सगळीकडे घेऊन जाता येईल, नाहीतर एकटा पण जाऊ शकला असतो. ठीक आहे. तुझ्यासाठी पहिले तू खा. नाही खा. मी आता हिनी बोलले म्हणून खातोय. मी तुला नेहमी खाऊ देत नाही असं आहे, थोडी आहे. चांगलंय तू स्लो झालाय, मी फास्ट करते आणि ते पण व्यवस्थित करते. अरे ते तसंच राहून दे. नाही, अरे गरम होतं ना म्हणून. काय पण बकवास करू नकोस. ओके मॅडम, ज्यादा बोल रही है. बघ अजून काहीच नाही केलं, माझं सगळं ग्लव्स घालून झालं. तू ग्लव्स काढलेत नव्हते, जॅकेट काढलं नव्हतं. तुझं लक्षात नाही माझ्याकडे. मी मका खाताना ग्लव्स काढले होते. मग हात कसे धुतले सांग आता, सांग. इथे बघ आता, सांग हात कसे धुतले मी. ग्लव्स धुतले. कुठे पळतोय? पाण्याने धुतले. कुठे पळतोय? नाही बसायचं, मी जाऊ. कुठे पळतो? पहिले सांग ग्लव्स घातलेले की नाही. ग्लव्स घातले. मग लोक वरती थांबलेत बघायला खाली कसा ट्रॅफिक आहे. वरतून फ्रीचं हे बघायला A few moments later. कोणतरी भला माणूस ट्रॅफिक पे करतो आणि मी गाडीवर उभी राहिली. पाडू नकोस म्हणजे झालं. जाऊ आता आपण, 2 मिनिटं थांबा बोलतो. One eternity later. फायनली इतक्या अर्धा पाऊण तासाच्या ट्रॅफिकमधून आम्ही आता इथे आलो आहे लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यामध्ये आपलं स्वागत आहे. लोणावळा आणि स्टील ट्रॅफिक आहे. इतकं बेकार ट्रॅफिक आहे ना, ते कळत नाही तेवढी माणसं आली कुठे. इवन रॉंग वेला पण गाड्या टाकली माणसं. हां, असं वाटत होतं की कंटाळा आला आता परत जाऊ म्हणून. लिटरली 2000 years later. बाईक वेडा माणूस बघा, बघितलं? बाईक वेडा माणूस ह्या गाडीच बोलले. लोकांना बोलतोय बाजूला व्हा, बाजूला व्हा. नवीन फोन घेतलाय तर शायनिंग मारताना बघूया तर कसा लागतो.
आमच्याकडे ना छत्री आहे ना काय हे टायगर पॉइंट काय करू नाही शकत, तर थोडंसं डोकं वाचवण्यासाठी. पण नाही, आम्हाला पाऊस हवा होता ना, आता पाऊस आलाय. आता पाऊस आलाय आणि आता भिजायचं नाहीये, पाऊस आलाय. जेव्हा गाडी चालवत होतो तेव्हा आला असतं ना, तर चाललं असतं, ठीक होतं, तर मजा आली असती जरा. हेल्मेट होते ना डोक्यामध्ये. नाही तर काय. आणि आत्ता आलाय पाऊस. मला कळत नाही आपण चाललोय कुठे, बाहेर माहित नाही लोक कुठे घेऊन चाललेत. आणि खायला भूक लागली आता. कुठे गेले दिसतात खरे? हे भाई गण्या, खाली पण विषय. गणेश, गणेश जबा. ह्यांना जबाचीच भाषा समजते, जबाशिवाय समजतच नाही. ह्यांना जबाचीच भाषा समजते फक्त. कशी दिसत? बल्ले बल्ले. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मॅगी खाते बघा कशी, पावसात भिजली मॅगी खाते. मस्त गरमागरम आहे. एन्जॉय. कसं वाटलं, कसं वाटलं? मस्त. समजताना त्यात मॅगी गरम गरम असताना कांदा भजी आणि चहा, आणि हा असा मस्त असा वेदर. व्ह्यू बघा, व्ह्यू मस्त. पाऊस होतोय. पहिले आला नव्हता ना कधी? कधीच नव्हता आलेला पाऊस बाबा. हा पॉइंट वरती तर नव्हतं झालं. हा पण हे खतरनाक आहे. हा पॉइंट मी तर पहिल्यांदाच बघतोय, म्हणजे मी पहिल्यांदाच आलोय. जरा अभी ना हम लोग जाते नहीं है, आगे और अच्छा है, बैठने के लिए भी है. हाँ क्या सही है यार. सायकल चलाने बबल जाना नीचे गणेश. अरे हाँ ओके सर. सही है यार, क्या व्यू है. मस्त एकदम. बारिश हो रही है, मस्त पाऊस पडतोय ना एकदम. मजा आ रही है, मस्त मजा आ रही है. आदर्श कैसे लग रहा है? तुषार बोल रहा है कि उसको एक स्पॉट पता है, देखते बघूयात आता नक्की हा कुठे घेऊन चाललाय. आणि फिरत फिरत तसे तर चांगले स्पॉट दाखवतोय तो, पण आता बघूयात. ब्रो सेड ही नो द स्पॉट. या हाँ इधर लेके आए क्या? ये तो हवा खतरनाक है इधर. मस्त है ना, फुल ये सही है. वॉटरफॉल दिसते का तुम्हाला? सही है. ये तो बोलना नहीं था. अगर तुम लोग ने सुना है तो कमेंट करो नीचे, हम लोग कहाँ जा रहे हैं नेक्स्ट. अगर नहीं सुना है तो भी कमेंट करो नीचे. और सब्सक्राइब करो भाई लोगों, मतलब देखते हो वीडियो, इतने व्यूज आते हो, सब्सक्राइबर इतने कम है, सब्सक्राइब करा.
तेच तर एवढं चांगलं दाखवतंय, एवढं तुम्हाला बघा हा मे महिन्यामधला पाऊस दाखवतोय तुम्हाला, एवढा छान व्ह्यू दाखवतोय. त्यासाठी मोबाईल मी माझा रिस्कवर टाकलाय आणि मी भर पावसामध्ये मोबाईल धरून ब्लॉक करते. थोडंसं तरी आमच्यावर दयामया करून प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज. यापुढे अनफॉर्च्युनेटली आम्हाला काहीच शूट करता आलं नाही, कारण मेघराज असे बरसू लागले की आम्हाला आमचे मोबाईल काढताच आले नाही आणि ही व्हिडिओ आम्हाला इथेच संपवावी लागली. जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.